पिंपळे बुद्रुक येथील जिल्हा परिषदेच्या मालकीच्या शाळेजवळ 25 गाड्यांचे अतिक्रमण झाले आहे। या संदर्भात माहितीच्या अधिकाराखाली येथील ग्रामस्थांनी 2021 पासून पाठपुरावा केला आहे, मात्र आज अखेर ग्रामपंचायत पदाधिकारी अधिकारी आणि जिल्हा परिषद पंचायत समितीचे अधिकारी यांच्या दुर्लक्षतेमुळे सदर अतिक्रमण काढण्यास अडथळे निर्माण होत आहे। या संदर्भात जिल्हा परिषदेने संबंधित अतिक्रमण काढण्यासंदर्भात पत्रव्यवहार करून देखील गटविकास अधिकारी या संदर्भात कारवाई न केल्यामुळे माहितीचा अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या वतीने आज 1 मे रोजी जिल्हा परिषदेचे आंदोलन करण्यात आले। मात्र जिल्हा परिषदेचे उपमुख्य अधिकारी घुले यांनी सदर अतिक्रमण 1 महिन्याच्या आत काढण्याचे आश्वासन दिल्यानंतर या आंदोलन मागे घेत असल्याचे या महासंघाचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष जावेद आतार यांनी मी जावेद आतार, सातारा जिल्हा अध्यक्ष, माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशन महाराष्ट्र राज्य। आज 1 मे 2025 रोजी महाराष्ट्र दिनी जिल्हा परिषद सातारा येथे मुख्य कार्यकारी अधिकारी नागराजन मॅडम यांच्या दालनात आज आमचे आंदोलन होते। त्या संदर्भात त्यांचे प्रतिनिधी म्हणून सामान्य प्रशासन अधिकारी श्री घुले सर भेटले। त्यामध्ये आमची प्रमुख मागणी आहे की 2007 पासून जे पिंपळे बुद्रुक येथील ग्रामपंचायतीच्या मिळकतीमध्ये जिल्हा परिषद शाळेच्या मालकीचे गट नंबर 430 मध्ये 25 गाड्यांचे अतिक्रमण झालेले आहे आणि ते काढण्याच्या संदर्भात 2021 पासून आम्ही पाठपुरावा करत आहे। परंतु आज अखेर त्यामध्ये ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी आणि पंचायत समितीचे अधिकारी, जिल्हा परिषद अधिकारी यांची हातमिळवणी असल्यामुळे संबंधित गाळे काढण्यास बऱ्याचशा अडचणी येत आहेत। दिनांक 25/3/2025 रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सातारा यांनी संबंधित अतिक्रमण काढण्याचे आदेश गटविकास अधिकारी यांना दिलेले आहेत, परंतु 1 महिना होऊनसुद्धा संबंधित गटविकास अधिकारी यांनी कोणतीही कारवाई न केल्यामुळे आज आम्ही आंदोलनाचा पवित्रा उचललेला आहे। यामध्ये घुले साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेले आहे की संबंधित गाळे 1 महिन्याच्या आत निघतील व संबंधित ग्रामपंचायतीचे जेवढे पदाधिकारी आहेत ते पदाधिकाऱ्यांचा अपात्रतेचा प्रस्ताव विभागीय आयुक्त कार्यालयास 1 महिन्याच्या आत दाखल केला जाईल अशी त्यांनी आज आम्हाला ग्वाही दिलेली आहे। त्यामुळे आम्ही आमचे आज आंदोलन इथनं पुढचं स्थगित करत आहोत।